कडक सॅल्यूट टू विंग कमांडर वर्धमानजी. मित्रांनो, गेली जवळपास 2 वर्ष रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे आणि आपल्या भारत सरकारने जेव्हा या युद्धाची सुरुवात झाली तेव्हा वाटलं होतं की युद्ध इतकं काही पेटणार नाही, काहीतरी तोडगा निघेल. पण ज्या क्षणी आपल्या भारत सरकारला वाटलं की आता आपले भारतीय युक्रेनमध्ये, मग ते शिकायला गेलेले विद्यार्थी असोत किंवा काही नोकरी धंद्यानिमित्त गेलेले असोत, हे काही तिथं सुरक्षित राहू शकणार नाहीत, अशा निष्कर्षाला जेव्हा सरकार आलं तेव्हा भारत सरकारने स्वतः प्रयत्न करून जवळपास 232 विद्यार्थ्यांना या युक्रेनमधून सुरक्षितरित्या आपल्या मायदेशात, भारत देशात परत आणलं. सर्वप्रथम मी तर या आपल्या भारत सरकारचं त्याप्रित्यर्थ मनपूर्वक अभिनंदन करीन. माणसं कोणीही असोत, सरकार दरबारी जी काही एक तत्परता लागते अशा प्रसंगाच्या वेळेस, ती तत्परता दाखवणाऱ्या प्रत्येक माणसाला या प्रवीचा कडक सॅल्यूट. मग आता मी तुम्हाला एक नाव सांगितलंय की विंग कमांडर वर्धमानजी यांना कडक सॅल्यूट. हा मी व्हिडिओ का बनवतोय त्याविषयी थोडंसं बोलूयात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी पाहिला पण असेल, की आपले हे विंग कमांडर वर्धमानजी अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक नॉर्मल पॅसेंजरसारखे एका बोगीमध्ये बसलेले आहेत. अर्थात ते सुद्धा प्रवासाला निघालेले आहेत. आणि मग आजूबाजूला, त्यांच्याच सीटच्या आजूबाजूला काही मंडळी चालली आहेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला अयोध्या नगरीला. आणि मग अर्थातच प्रवास सुरू होतो. आजूबाजूला आपण थोडीफार जुजबी ओळख करून घेतो, गप्पा रंगतात. आणि मग तो जर लांबचा प्रवास असेल तर 2 तासात आपण एकदम रुळून जातो. असं वाटत नाही की ही प्रवासातली ओळख ही आत्ताची आपली ओळख आहे. 2-3 तासामध्ये बऱ्यापैकी गप्पा होतात, बऱ्यापैकी एकमेकांची ओळख होते चांगली. मग काही प्रामाणिकपणे एकमेकांना काही पदार्थ शेअर करतो आपण लाँग जर्नीमध्ये. अर्थात अलीकडं हा भाग अतिशय चौकस बुद्धीने करावा लागतो, तशी काळजी पण घ्यावी लागते. अशा काही घटना पण घडल्यात, तो भाग सोडून देऊया. पण या व्हायरल व्हिडिओमध्ये जी लोक आज प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला चालली आहेत, त्यांनी या वर्धमान सरांची ओळख करून दिली. त्यानंतर त्यांना बोलतं केलं आणि मग त्या अयोध्येला चाललेल्या 1-2 व्यक्तींनी अगदी स्वतःच्या मनातली एक गोष्ट सांगितली कि हम लोग तो निकले थे प्रभु रामचंद्र जी के दर्शन के लिए, अयोध्या जाने के लिए, लेकिन हमें तो इसी ट्रेन में प्रभु रामचंद्र जी के अवतार में ही ये वर्धमान साहब मिले हैं. तो सबसे पहला दंडवत तो हमारा इनको ही है. आता इतके भावनाप्रधान वाक्य त्यांच्या मुखातून बाहेर पडणं का बरं, का हे शक्य व्हावं, किंवा का अशी वाक्य त्यांच्या मनातून लगेच ओठावर आली आणि त्यांनी ती ऐकवली? कारण वर्धमान सरांचं कर्तृत्वच तसं आहे. विंग कमांडर वर्धमानजी 1994 साली या आपल्या सैन्यामध्ये ते दाखल झाले आणि त्यांची कामगिरी म्हणजे युक्रेनमधून जे काही 232-233 विद्यार्थी परत आले, सुरक्षितरित्या त्यांना एका युद्धभूमीवरून व्यवस्थित भारत सरकारने ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्यात त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, कोणालाही साधं कुठेही खरचटलं नाही पाहिजे इतकी त्यांची नितांत काळजी घेत त्यांना आपल्या मायदेशापर्यंत पोहोचवलेली व्यक्ती म्हणजेच हे विंग कमांडर वर्धमानजी. म्हणूनच करोडो कडक सॅल्यूट अशा या आपल्या सैनिकाला.
त्यांचा इतिहास त्यांना आता परमवीर चक्रसुद्धा दिलं जाणार आहे 26 जानेवारी 2025 रोजी. तसं त्यांना सर्व काही पत्रव्यवहार त्यांच्याशी झालेला आहे. आणि मग त्यांनीसुद्धा अभिमानाने मोठ्या खुल्या दिलाने सांगितलं की आप लोग मेरी इतनी सराहना करते हो, वैसे मैंने बहुत कुछ नहीं किया, मैं तो बस ड्यूटी निभाता गया. चलो मैं आपके लिए वीआईपी पासेस रिक्वेस्ट करके ले लूँगा, आप उस फंक्शन पे चले आइएगा, मुझे अच्छा लगेगा. ऐसे नहीं है कि इस सफ़र में जो हमारी पहचान होगी बस उतने ही लिए वो पहचान रहेगी, ऐसी तो बात नहीं है. हा दिलदारपणा, हा दिलेरपणा, ही मनाचा मोठेपणा दाखवण्याची प्रवृत्ती ही फक्त असते ती म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या लोकांमध्ये. डेफिनेटली कॉमन सिव्हिलियन जो असतो ना तुमच्या आमच्यासारखा, तो इतक्या मनमोकळेपणाने कोणाशी नाही हो बोलू शकत. शोकांतिका वाटते ही. फार कमी लोक असतात की ज्यांच्या मुखातून असे काही उद्गार जाण्यासारखं कोणी त्यांच्याशी समोरचा व्यक्ती वागतो. विंग कमांडर वर्धमानजी यांचा मी पराक्रम सांगत होतो की ज्या पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र दिलं जाणार आहे. परमवीर चक्र हा खूप मोठा बहुमान आहे. सैन्याच्या बाबतीतला हा खूप मोठा बहुमान आहे. प्रत्येक माणूस या सेवेमध्ये जेव्हा रुजू होतो तेव्हा त्याने ते स्वप्न बघितलेलं असतं की मुझे ज़िंदगी में भगवान ने ऐसा कोई मौका देना चाहिए कि मुझे कुछ न कुछ मैं क्या हूँ ये साबित करने का मौका मुझे ज़रूर मिलना चाहिए. ये सपना होता है उनके दिलों में. आणि वर्धमान साहेबांचं हे स्वप्न पूर्ण झालं. कशा पद्धतीने? एका ॲक्शनमध्ये त्यांना 11 गोळ्या लागल्या. मित्रांनो, एक गोली काफ़ी होती है इंसान की जान लेने के लिए. आणि एक गोळी लागल्यानंतर साध्या माणसाचा धीरच खचतो आणि तो धक्क्याने मरतो. मोटार ॲक्सिडेंटमध्ये कित्येक केसेस अशा आपण पाहिलेल्या आहेत की एखाद्या कारचा अपघात होतो तेव्हा ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला व्यक्ती त्याला एकही जखम होत नाही, परंतु त्याचा डेथ झालेला असतो. आणि ऑन द कॉन्ट्ररी स्टिअरिंग व्हीलवर 10-5 जखमा होऊन, काच फुटून, डोळ्यात काचा जाऊन सुद्धा तो ड्रायव्हर मात्र जिवंत वाचतो. का घडतं हे? की काही लोकांची मनं ही कमकुवत असतात, हृदय कमकुवत असतं. ते धक्का आणि धसका पचवू शकत नाही. आणि मग त्या धक्क्याने डेथ ड्यू टू शॉक असं जे बोललं जातं, असं जे डायग्नोसिस होतं ते याच प्रकारात मोडतं. त्या धक्क्याने ते लोक मरतात. आणि इथं तर 11 गोळ्या शरीरात घुसल्यात. मध्यंतरी मी एक व्हिडिओ बनवला आहे आपल्या सुभेदार मेजर योगेंद्र यादवजी. आता त्यांचं पुढच्या पोस्टला प्रमोशन पण झालं असेल, पण ते जेव्हा 22-23 वर्षाचे होते, नवीन नोकरी होती, त्यावेळेस एका ॲक्शनमध्ये, बहुतेक कारगिल वॉरमध्येच, त्यांना पण 15 ते 16 गोळ्या लागलेल्या होत्या. तरी पण ते जिवंतपणे बेस कॅम्पपर्यंत गेले आणि तिथं सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर ते बेशुद्ध पडले होते. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये योगेंद्र यादवजींना सन्मानपूर्वक बोलावलं गेलं होतं आणि त्यांची कहाणी आपल्याला त्या एपिसोडमध्ये ऐकवली गेली होती त्यांच्याच मुखातून. करोडो सॅल्यूट योगेंद्र यादवजींना. आणि पुन्हा एकदा प्रार्थना अशा सगळ्या सैनिकांच्या बाबतीत जे ॲक्शनमध्ये असे काही जखमी झाले, जिवंत आहेत, कामावर आहेत, त्यांच्यावर पुन्हा अशी काही वेळ येऊ नये हीच त्या देवाकडं मनोमन मी प्रार्थना करतो. या वर्धमानजी यांना 11 गोळ्या जेव्हा लागल्या तेव्हा त्या ॲक्शनमधनं ते काही परत नाही आले, लढत राहिले. पण त्यांना जे काही प्रशिक्षण दिलं जातं या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये, जर तुम्हाला असा काही गोळ्यांचा सामना करावा लागला आणि तुमच्या शरीरात जर गोळी लागली तर त्या गोळी जर रक्तामध्ये घुसून पॉयझन होण्याच्या आत तुम्हाला ती गोळी शरीराच्या बाहेर कशी काढायची हे त्यांना शिकवलेलं असतं, प्रशिक्षित केलेलं असतं. या प्रत्येक सैनिकाला, कमांडोजना, प्रत्येक नेव्हीच्या, एअरफोर्सच्या आणि आर्मीच्या माणसांना, सैनिकांना हे ट्रेनिंग नक्की दिलेलं असतं. वर्धमानजींनीसुद्धा त्या ट्रेनमधल्या त्या बोगीत त्या व्यक्तींना, त्यांच्या आजूबाजूच्या पॅसेंजर्सना हेच सांगितलं की या 11च्या 11 गोळ्या मला शुद्ध हरपायच्या आत मी काढू शकलो
आणि म्हणून मी वाचलो. शरीराच्या बाहेर त्यांनी मग तो चाकू वापरला असेल, काय वापरला असेल, देव जाणो त्यांना काय ते धारिष्ट्य आणि काय ती शक्ती बहाल केली असेल. त्या शक्तीला सुद्धा मनोमन मी नमन करतो. त्यानंतर या विंग कमांडर वर्धमानजींचं आयुष्य असं गेलं मित्रांनो, ऐकूनच हादरून जायला होतं. एक पाय त्यांचा यामध्ये सगळा जायबंदी झाला, एक पाय कापावा लागला. नाव ही इज ऑन आर्टिफिशियल फूट. एक पाय त्यांचा कृत्रिम आहे. आणि तरीही या माणसाच्या चेहऱ्यावरनं असं काहीच दिसत नव्हतं की या माणसाने इतकं काही आयुष्यात सहन केलं असावं. इतकी ती प्रसन्न मूर्ती हसतमुख चेहऱ्याने त्या सीटवर बसलेली आणि गप्पा मारते सगळ्यांशी. सो कडक सॅल्यूट टू विंग कमांडर वर्धमानजी. या 11 गोळ्या लागल्यानंतर ही व्यक्ती कोमामध्ये गेली आणि तब्बल 4 वर्ष हा जीवन मरणाशी संघर्ष कोमामध्ये पडलेल्या या विंग कमांडर वर्धमानजींचा सुरू होता. मित्रांनो, 1 महिना, 8 महिने, 10 महिने, 1 वर्षभर कोमामधल्या मी केसेस ऐकल्या होत्या. दिस इज द फर्स्ट टाईम आय एम लिस्निंग अबाउट 4 years कोमाज केस. काय वाटतं, गहिवरून यायला झालं. त्यांच्या आसपासच्या लोकांची, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांची काय हालत झाली असेल, त्यांच्या पत्नीची काय हालत झाली असेल की आपला नवरा हा 4 वर्ष निपचित पडू नये कोमामध्ये आहे, तो आज या बाहेर येतोय की नाही, उद्या त्याच्या मृत्यूची बातमी येते की काय, कशा टांगत्या तलवारी घेऊन त्यांचं अख्खं कुटुंब जगलं असेल. मित्रांनो, एक सैनिक जेव्हा आपली सेवा बजावतो ना, त्याला लोक नोकरी म्हणून हिळवू नका त्या गोष्टीला. इट इज द ग्रेटेस्ट जॉब इन द वर्ल्ड. जॉब हा शब्दच वापरू नका. ती एक निस्पृह निरपेक्ष सेवा है. जान हथेली पर लेकर वो लोग आर्मी, नेवी और एयरफोर्स में दाखिला लेते हैं. सब कुछ कुर्बान करने के लिए तैयार रहते हैं. आणि मग अशीच माणसं, म्हणूनच 11 गोळ्या लागू दे किंवा 15 गोळ्या लागू दे, त्यांच्या मनाचा खंबीरपणा इतका असतो की ते प्राण सोडत नाहीत. कॉमन मॅन एका गोळी जवळनं गेली तरी धसक्याने मरू शकतो, तुमच्या आमच्यासारखा. कबूल करायला काय, जे आहे ते आहे ना. तुमच्या आमच्यामध्ये ती ताकद नाही आहे. प्रशिक्षण घेण्याची सुद्धा तुमची आमची पात्रता नाही आहे. दिस इज द फॅक्ट इन लाईफ. म्हणूनच या लोकांचा नेहमीच सन्मान करणं हे तुमचं, आमचं, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य बनतं. विंग कमांडर वर्धमानजींना खूप खूप चांगलं आयुष्य मिळो. त्या प्रवासात त्यांनी एक सांगितलं की मी कुठे चाललो आहे. एक बाप 4 वर्ष कोमामधनं बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच मुलीला भेटायला चालला होता. आपल्या पोटच्या त्या लेकीला भेटायला तो त्या ट्रेनमधनं आर्टिफिशियल लेग लावलेला व्यक्ती एकटा प्रवास करत होता. ऐसे जांबाज सैनिक को तहे दिल से प्रविका कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. कवी प्रविश्य यूट्यूब चॅनल हा अशा व्यक्तींचा गौरव करता करता कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये त्यांच्याविषयी अशा गप्पा मारताना प्रवीचं ऊर भरून येतं अभिमानाने. आणि मग आतल्या आत अभिमान याचाही वाटतो की अरे, मी पण एक सैनिकाचा मुलगा आहे. मेरा बाप भी एक फौजी था और इसीलिए दिल में ये ऐसा प्यार उमड़ता है. और इसीलिए ये देशभक्ति की चिंगारियाँ इतनी दहकती रहती है बातों बातों में. ऐसी कुछ बातों का मैं जब जिक्र करता हूँ तो बाद में मुझे कॉम्प्लीमेंट आती है, अरे यार तेरी भी पैट्रोइटिज्म, जो कुछ तेरा दिखता है ना बातों में से, उसको भी हमारा भी कड़क सैल्यूट. ऐसे भी कॉम्प्लीमेंट कुछ लोग देते हैं. चला, असं ज्यांना वाटतं माझ्याविषयी सुद्धा आणि खरोखर या कडक सॅल्यूट सेगमेंटवर जे मनापासून प्रेम करतायत माझे रसिक मित्र, या चॅनलला सतत व्हिजिट देऊन माझा चॅनलवरची शौर्यगाथा आणि कडक सॅल्यूट हे सेगमेंट आवर्जून पाहणारे लोक, ज्यांनी मला खूप मोठं प्रोत्साहन दिलं आहे, त्या सर्वांनासुद्धा याच एपिसोडमध्ये विंग कमांडर वर्धमानजींच्या सोबत प्रवीचा कडक सॅल्यूट. परमवीर चक्र त्यांना 26 जानेवारी 2025 रोजी आपल्या महामहिम राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते त्यांना परमवीर चक्र बहाल केलं जाईल. त्या मस्त कार्यक्रमासाठी त्यांना मनपूर्वक माझ्या चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे काही संकट होतं ते सगळं संपलेलं आहे. जे काही जीवनात घडायचं होतं या 30 वर्षाच्या नोकरीत,
त्यांनी यथोचितरित्या त्याला तोंड दिलेलं आहे. मृत्यू जवळ आला होता तरी त्यांनी त्याला कवटाळलं नाही. तो मृत्यू हसत हसत परत निघून गेला आहे. या माणसाचा जांबाजपणा बघून, या माणसामध्ये असलेलं धैर्य बघून, या माणसामध्ये असलेलं धारिष्ट्य बघून आणि त्याची देशभक्ती बघूनसुद्धा तो मृत्यूसुद्धा लाजून परत गेला आहे. म्हणून वर्धमानजींना, विंग कमांडर वर्धमानजींना 100पेक्षा जास्त चांगलं आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो याच सदिच्छांसह इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.